आज आपण कटपळ गावामध्ये आलेलो आहे आणि कटपळ गावामध्ये आमची आजी आहे, ही मावशी आहे आणि आमच्या आजीला त्रास होता की पॅरालिसिसचा त्रास होता. त्यासाठी दवाखाने वगैरे भरपूर झालेले होते. किती दवाखाने झाले असेल मावशी? त्यांना पॅरालिसिसचे दवाखाने एकच झाला निपाणीचा. त्याच्या अगोदर रुबीला वगैरे. आणि खर्च वगैरे भरपूर झाला असेल? खर्च भरपूर म्हणजे चांगले 2 लाख गेले. 2 लाख रुपये खर्च झालाय. पण बाहेरून रिझल्ट होता का? नव्हता. निपाणीचा ते 5 हेलपाटे घातले. निपाणीला 5 वेळा गेलेत, रिझल्ट बाहेरून नव्हता. नंतर त्यांना हे आपले एलिमेंट्स वेलनेस आणि ऑर्डोनांचे प्रोडक्ट भेटले आपले ग्रेट लीडर राजेंद्र जाधव साहेब यांच्या माध्यमातून. आणि आता आम्ही करेक्ट 50 दिवसानंतर आता इथं पोहोचलोय. तर बघा आजींना काय काय प्रोडक्ट दिले होते. तर त्याच्यामध्ये दिलं होतं 9E5 ज्यूस दिला होता. त्याच्यानंतर ब्लड प्युरिफायचे 3 बॉटल दिलेत, डेली डिटॉक्स कॅप्सूल दिले, स्पिरुलिना गोल्ड एक दिले, चंपी चॅम्पियन तेल दिले आणि याच्यामध्ये नॅटशियम प्रोडक्ट एक ऍड करायचा आहे. आणि हा रिझल्ट काय आलाय आपण थोडस ऍक्टिव्हिटीज मधून बघणार. आपल्याला आजी चालून दाखवत आहेत. पहिलं असं चालता येत होतं का मावशी? म्हणजे चालण्यामध्ये एक्सपर्ट झाले. ओके, धन्यवाद. व्यायाम करता येत नव्हता, असा व्यायाम करता येतोय. ठीक आहे. आता बघा असा पण हात जातोय. पहिला असा हात जात होता का? हा, नव्हता जात. आता हात वगैरे वरती जातोय आणि हात पूर्ण जो पॅक होता तो ढिल्ला झालाय. बरोबर आहे? म्हणजे पहिले उठता येत नव्हतं तुमचं, तुम्हाला ते उठता पण यायला लागले. बरोबर आहे? म्हणजे हे फक्त 50 दिवसामधला फरक आहे. असा कोर्स आपल्याला 5 महिने 6 महिने करायचा आहे आणि 5 ते 6 महिन्यामध्ये खूप चांगला फरक असणार आहे. बरोबर आहे? तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आलाय. तर तुम्हाला एकंदरीत खूप चांगला फरक आलाय. मावशी तुम्हाला कसं वाटतंय फरक? फरक पहिल्यापेक्षा छान वाटतोय. आता पहिल्यापेक्षा फरक चांगला वाटतोय. आणि हा कोर्स आपल्याला इथून पुढे मगाशी मी सांगितलं तेवढा पूर्ण करायचा आहे. सोबत सगळे प्रोडक्ट टायमिंगला द्या, पत्ते पाळा, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगला आला पाहिजे. बरोबर? आणि बाकीच्या ज्यांना त्रास आहेत त्यांनी पण हे प्रोडक्ट घेतले पाहिजेत. आणि बघा जे पेशंट आहेत ज्यांना हा आजीला आमच्या कोर्स चालू आहे त्यांचं हास्य तुम्ही बघू शकता. आजी कसं वाटतंय तुम्हाला? तसं हसून दाखवा. तुम्ही आनंदी आहेत ना? आनंदी आहेत ना? थँक्यू.